शब्द असे बाहेर यायला उत्सुक झाल्यात. प्रत्येक वाढदिवसाला दोन्ही सर आणि अधूनमधून ज्या वेळेला पाठक सर येतात ते आपल्याला बोलतात, संबोधन करतात, आपल्याला आशीर्वाद देतात, प्रेरणा देतात. त्यांची प्रेरणा घेऊन म्हटलं काहीतरी त्यांना पण थोडंसं आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे. आपले चैतन्य हास्य योग त्यांनी स्थापन केला. त्याचे संस्थापक अध्यक्ष आपले आदरणीय पाठक सर, आपले ज्येष्ठ अगरवाल दादा माई आहेत आणि शिंदेताई आहेत, अनेक योग शिक्षिका आहेत. मंदाताई तिकडे बसलेले आहेत, त्यांचा घासा बसला आहे त्यामुळे ते काय बोलणार नाहीये. अनेक जण बोलू शकणारे आहेत. विद्याताई पण आलेले आणि आपले ज्येष्ठ शिक्षक कुलकर्णी सर, हे सगळेच आपले गुरुवर्य आहेत. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे म्हणजे काल आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची काल जयंती झाली आणि त्याच दिवशी आपले सतीश बाबा निजामपूरकर सर हे प्रकट झालेले. तर ते कुठंतरी ते गुण त्यांच्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर लगेच त्यांना साथ देण्यासाठी म्हणा लगेच सुधीर पैठणकर सरांचा जन्म झाला. त्यामुळं ही अशी जोडी मगाशी ते म्हटलं कोणतरी जयवीरू यांनी अजून काय काय नावं ठेवलेली आहेत. छत्रपती. पण हे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले गुरु आहेत योगाचे, आपल्या सगळ्यांची काळजी घेतात, आपल्याला योगा शिकवतात. पैठणकर सरांचं महत्त्व म्हणजे की ते बरोबर 6:30 वाजले की ती टाळी वाजली म्हणजे वाजणारच. हे त्यांचं 6:30ला सुरुवात झालीच पाहिजे बस. हे काय कुठलाही ग्रुप किंवा कुठली संघटना किंवा कुठली ज्या वेळेला आपण संस्था मोठी होत असती त्यावेळेला एक कोणतरी असा एक व्यक्ती असती की त्या व्यक्तीचा त्याच्यात हातभार असतो. जसं एक दाणा गाडून घेतल्यावर जसं कणीस येतं सगळं आणि अनेक दाणे त्यातून येणार, तसं हे पैठणकर सर आणि निजामपूरकर सरांचं आपल्या काम आहे. आणि यांना प्रेरणा देणारे आपले त्यांच्या मागं आदरणीय पाठक सर आहेत. भिवू नका, मी पाठीशी आहे. त्यांनी ही संस्था सुरू केली आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शाखेत जाऊन त्यांनी मला वाटतं 83 शाखा चालू होती. आता जे चालू आहे म्हणजे अजूनही बघा 80 क्रॉस झालेलं आहे. 81 म्हणजे 80 क्रॉस झालेलं आहे. पण ना त्यांचा जो उत्साह आहे तो उत्साह तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने ठेवावा आणि दररोज सगळ्यांनी व्यायामाला यावं. बऱ्याच वेळा मी येत नाही, जमेल तसं या. जर जमेल तसं या म्हणजे मी तो सल्ला देऊ शकत नाही. कधी कधी काय होतं जरा थोडीशी धावपळ होती, रात्री 1-2 वाजले किंवा सकाळचे आमचे 3-13 वाजून जातात. त्यामुळे दररोज काय आमचं होत नाही. पण आदरणीय निजामपूरकर सर आणि पैठणकर सर या दोघांची अशी जोडी आहे ना की सर तर एकदम शिस्तबद्ध आहेत आणि सगळ्यांना सांभाळून घेतात, जीव लावतात, ट्रिपला नेतात, ज्या काही सहली काढतात आणि एकदम ते हसवत फुलवत कुठंतरी म्हणतो ना हे कॉम्प्रोमाइज नाही करत वेळेच्यात. पण आपले सर आहेत ना ते बरोबर थोडेसे कॉम्प्रोमाइज करतात, म्हणजे फ्लेक्झिबल आहेत. आणि हे सगळं आपलं संस्था आणि आपलं सगळा हा व्यायाम सगळा मस्त चाललेला आहे. आपल्या चैतन्य हास्योगच्या सगळ्या भगिनींच्या वतीने आणि माझ्या पत्नीच्या वतीने, माझी पत्नी आणि सगळ्या भगिनींच्या वतीने, भगिनींमध्ये उगाच समावेश नको म्हणून सेपरेट विद्या. लाडकी बहिणींना म्हणा ना. तर सगळ्यांच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने नाना असतील, महेश असेल, आपले शिवगणेश आहेत, शोभाताई आहेत आणि सगळ्यांच्या वतीने शालिनीताई कदम आहेत, आपल्या त्या मावशी बसलेले आहेत. नाव घेतलंय बरं का तुमची. आणि ते भारत माता की जय. आवा मिसळ नकोय आम्हाला आत्ता, पण बसा जरा बसा. त्या सगळ्यांच्या वतीने आपण त्यांना भरपूर शुभेच्छा देऊ. मनापासून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, यश व कीर्ती लाभो. आणि त्यांची 75वी आपल्याला मोठी करायची. माझी तर इच्छा आहे की त्यांच्यावर पुस्तक लिहायचे. नाही ना, आणि लिहिणार आपण.
एक पान घेऊन आणायचं हा प्रत्येकाने. म्हणजे सगळ्यांचं पाणी आई गोळा असते करणार ती मी फक्त ते नाही. पुस्तक प्रकाशित करणार आणि एकच मिनिट प्रकाशित करण्याचं काम पाठक सर करतीलच. तर काय मीनात आहे तुम्ही लिंक तोडली माझी मग बोलतोय. तर त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि यश व कीर्ती लाभो. त्यांची 75वी आणि शताब्दी साजरी होऊन ती साजरी आपल्याकडनंच हो हीच सदिच्छा परमेश्वरांनी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.